काल KEM मध्ये एक प्रकार जो आहे तो आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांगिर्दे यांनी समोर आणलेला पाहायला मिळतोय। नेमकं काय प्रकरण आहे आपण आपल्याबरोबर हरीश भांगिर्दे आहेत त्यांना विचारूया। सर नेमकं काय झालं होतं KEM मध्ये, तुम्ही नेमका कशा पद्धतीने हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला आहे? ही माझी पहिलीच विजिट नव्हती, सरप्राईज ही दुसरी विजिट होती आणि पहिल्या विजिटमध्ये काही निदर्शन आल्यानंतर मी तसे निर्देश दिले होते की आपण काय करावं आणि काय करू नये। मी स्वतः एक पेशंट पाठवला होता सकाळी 11 वाजता, मी माझं लेटर पण त्यावर दिलं होतं। 11 वाजल्यापासून रात्री 10:30 पर्यंत त्या पेशंट ॲडमिट झाला नव्हता, नुसती प्रोसेस चालू होती। मी त्या पेशंटच्या नातेवाईकाच्या मोबाईलवरती फोन केल्यानंतर त्या डॉक्टरने फोन घ्यायला नकार दिला की आम्ही फोनाचे फोन घेऊ शकत नाही, तुम्ही त्या लँडलाईनवरती फोन करा। त्या लँडलाईनवरती फोन केल्यानंतरही ते डॉक्टर बोलायला तयार नाहीत। मी स्वतः बोललो की मी आरोग्य समितीचे अध्यक्ष बोलत आहे, तर ते सांगतात आम्हाला कोणाशीही बोलायला नाही म्हणून सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मी स्वतः तिथे गेल्यानंतर मी स्वतः प्रोसेस 2 ते 2.5 तास लागले मला की हे सर्व करण्यामध्ये। आणि त्यामध्ये असं झालं की तिथे गेल्यानंतर ऑन कॉल AMO नव्हते, ऑन कॉल जे डॉक्टर ते अवेलेबल नव्हते। नंतर डीनला फोन केल्यानंतर डीन स्वतः आले, त्यांच्या निर्देश आणून दिलं आणि नर्स ज्या आहेत त्या खरंच एकदम त्यांनी पण सांगितलं की आम्ही तुम्हाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही आहोत, तुम्ही CEOंना भेटा। त्यासाठी खरंच खूप वाईट परिस्थिती आहे आणि ही सुधारावी म्हणून मी खरंच काल मी AMC मॅडम आहेत त्यांना भेटलोही आहे आणि त्यांना तसे निर्देशही दिलेले आहेत। नक्कीच आपण जर बघितलं तर सगळ्याच हॉस्पिटलमध्ये काहीशी हीच परिस्थिती आढळून येते। काही दिवसांपूर्वी आपल्याला आठवत असेल तर डोंबिवलीमधल्या शास्त्रीनगर रुग्णालयात देखील अशाच प्रकारचा प्रकार झाला होता आणि त्यामध्ये खरं तर नगरसेवकांनाच दोषी धरलं होतं, कारण त्यांची कृती तशी होती। मात्र हे सगळं सुरू असताना एक कुठेतरी आरोग्य विभागामध्ये सुधारण्याची गरज आहे का? कारण 2-2, 2.5 तास पेशंट तिथे थांबतात आणि उपचार मिळत नाहीत, उत्तरं मिळत नाहीत आणि त्यामुळे मारामारीचं जे प्रमाण आहे डॉक्टरांना ते वाढलेलं आहे। नाही, नक्कीच ही जर मारामारीचं प्रमाण आहे नक्कीच निंदनीय आहे, ते मी त्याला नक्कीच पाठिंबा देत नाही आहे। पण नक्कीच ह्यात सुधारणा व्हावी यासाठी मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टी महायुतीला बसवलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही सेवक आहोत, आम्ही राजा नाही आहोत आणि आम्ही नक्कीच प्रामाणिकपणे सेवा करणार आहोत। आत्ता जर बघितलं तर KEM सारखे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात लोड आहे आणि हे सगळं असताना तिथल्या मशीन्स बंद होणं, तिथे सोयीसुविधा न देणं आणि त्याचं प्रेशर डॉक्टरवर येणं। आता परवाच आपण बघितलं की त्यांच्या जेवणामध्ये देखील आळ्या मिळाल्या। तर ह्या सगळ्या प्रकरणाला कशा पद्धतीने बघताय आपण आणि कशा पद्धतीने उपाययोजना? काय 4 वर्ष हे प्रशासक होते, पण आता प्रशासक हे त्या मानसिकतेतून बाहेरच पडायला तयार नाहीत। आता नगरसेवक निवडून आलेले आहेत, सर्व समित्यांचं गठीत झालेलं आहे आणि राहिला सवाल मशीनचा, माध्यमांच्या माहितीनुसार त्यांच्याच माहितीनुसार मला माहिती मिळाली तर मी स्वतः KEM मध्ये गेलो, MRI मशीन आपण 3 दिवसात चालूही केली। मी त्यानंतर सर्व 5 जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत त्यांची बैठक इथे बोलवली आणि त्यांना सांगितलं की तुमचे जे मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आहेत ते 6 महिने अगोदरपासून तुम्ही चालू करा ते प्रोसेस, किंवा एकही दिवस कोणतीही मशीन बंद नाही झाली पाहिजे अशी निर्देश देण्यात आले आहेत। याच्या पुढेही अशाच दहाडी हरीश भांगिर्दे टाकणार? नाही, नक्कीच टाकणार, कारण मी पुन्हा सांगतो मुंबईकरांनी खूप विश्वासाने आम्हाला इथे निवडून दिलेलं आहे। मुंबईमध्ये प्रामाणिकपणे काम करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि प्रामाणिकपणे आम्ही काम नक्कीच करणार आहे। नक्कीच सर, एकंदरीत जर आपण बघितलं तर आता ह्याच्यानंतर मुंबईकरांना आरोग्याबाबतीतल्या समस्या कुठल्याही पद्धतीच्या सहन केल्या जाणार नाहीत, त्यांना तात्काळ उपचार जे आहेत ते केले जातील अशी आशा आणि अशी ग्वाही हरीश भांगिर्दे देताना पाहायला मिळतात। त्यामुळे येणाऱ्या काळात कशा पद्धतीने आरोग्य विभाग काम करतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोजसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।